पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या भिवरी आणि बोबदेव घाट परिसरात घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज पुरंदर तालुका यांच्या वतीने भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा आमदार गोपीचंद पडळ यांच्या नेतृत्वाखाली रॅलीसह मोर्चा। मावळ मधल्या तरुणांनी 1.5 दिवसात 5 गड केले सर। 5 गड सर केल्याने एशिया बुक मध्ये नोंद। मावळकरांकडून तरुणांचं कौतुक। नवी मुंबई महापालिकेच्या महापौर निवासस्थानाला नवीन वातानुकूलित यंत्रणा लावण्याच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी। यासाठी 48,48,000 रुपये खर्च करणार। महापौरांचा राहण्यास नकार, तरीही वातानुकूलित यंत्रणा लावण्यात येणार। विरोधकांची टीका। चंद्रपुरात गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या रांगा। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खासगी बाउन्सर तैनात। चाकणजवळ आंबेठाण चौकात ड्रेनेज कामाचा बोजवारा। संत कामामुळे सेवा रस्ता चिखलात। वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास। महामार्गाच्या लगतच्या व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प। प्रशासन झोपेत। नांदेडच्या हिमायतनगर येथे राजकीय वैमनस्यातून 2 गटांमध्ये राडा। तलवारीसह इतर धारदार शस्त्राने हल्ला। तसंच नांदेडमध्ये 70 तासांच्या कालावधीत 5 जणांचा खून। पुण्यात दारूच्या नशेत एका कार चालकाने अनेक वाहनांना उडवलं। पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला पकडून दिला चांगला चोख। चंद्रपुरात मधमाशांच्या हल्ल्यात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 2 जण जखमी। डीजेच्या दंडनाट्याने मधमाशांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। पुण्याच्या यवत पोलिसांनी पकडला 29 किलो 600 ग्रॅम गांजा। या गांजाची किंमत 14,50,000 असल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांकडून 2 जणांवर गुन्हा दाखल। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडीत दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश। 2 अल्पवयीन आरोपींना अटक। 6 दुचाकी जप्त। गुप्त माहितीवरून पोलिसांची मोठी कारवाई।